नमस्कार. एका छानशा रेसिपीसह मी मृदुला तुम्हा सर्व खबरांचं स्वागत करते. आपल्या बच्चे कंपनीची समर वॅकेशन इंटरेस्टिंग करण्यासाठी आज आपण करतो आहोत कस्टर्ड फ्लेवर स्टार कुकीज व त्याही विना अंड. या खुसखुशीत कुकीजसाठी आपण घेतलेला आहे अर्धा कप मैदा, 1/4 कप आपण पिठी साखर घेतलेली आहे, 1/4 कप बटर घेतले, 2 टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर, 1/4 टीस्पून व्हॅनिला इसेन्स, 1/4 टीस्पून बेकिंग पावडर व 1 पिंच म्हणजे 1 चिमूटभर आपण बेकिंग सोडा घेतलेला आहे. त्याचबरोबर आपण गरजेनुसार 1-2 चमचे दुधाचा देखील वापर करणार आहोत. आपली सर्व तयारी झालेली आहे, तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. आपल्या कुकीज करण्यासाठी मिक्सिंग बाउलमध्ये मी हे सॉल्टेड बटर घेतलेलं आहे. जर तुम्ही अनसॉल्टेड बटर वापरणार असाल किंवा आपलं घरचं साजूक तूप वापरणार असाल तर तुम्ही मैदा व इतर साहित्य चाळून घालताना 1/4 टीस्पून सॉल्ट म्हणजे मीठ त्यावेळेस तुम्ही ॲड करू शकता. आपल्याला हे बटर आणि पिठी साखर एकत्र छान फेटून घ्यायची आहे रंग बदलेपर्यंत. पण सुरुवातीला 1 मिनिटभर आपण नुसतं बटरच फेटून घेणार आहोत, बीट करून घेणार आहोत. बघा कसं सॉफ्ट कन्सिस्टन्सीचं हे बटर आहे. आपल्याला मेल्टेड नको तर सॉफ्ट कन्सिस्टन्सी. फ्रीजमध्ये जर बटर ठेवलेलं असेल तर रेसिपीच्या 1 तासभर आधी तुम्ही बाहेर काढून ठेवा. ठीक आहे. आता आपण हे दोन्ही एकत्र छान फेटून घेणार आहोत जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही आणि मिश्रण छान असं फ्लफी होत नाही. हे बघा आपलं बटर क्रीम छान फेटलं गेलं आहे. मिश्रण असं मस्त फ्लफी झालं, कलर बदलला आहे आणि दिसत असेल तुम्हाला सॉफ्ट पीक देखील आलेले आहेत. बघा दिसतंय परफेक्ट. आता आपल्याला यावरती ठेवायची आहे चाळणी. सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण चाळून घालणार आहोत. मैदा घालूयात आपण. कस्टर्ड पावडर, व्हॅनिला फ्लेवरचा आपण कस्टर्ड पावडर वापरलेला आहे. बेकिंग पावडर घालूयात आणि बेकिंग सोडा. आता आपण यात मीठ घालणार नाही म्हणजे सॉल्ट घालणार नाही कारण आपण ऑलरेडी सॉल्टेड बटर वापरलेलं आहे. जर तुम्ही अनसॉल्टेड वापरलं असेल तर यावेळेस तुम्ही सॉल्ट ॲड करू शकता आणि इतर ड्राय इन्ग्रेडियंट्स बरोबरच ते छान मिक्स होईल. चला आपण सर्व व्यवस्थित चाळून घेऊया. सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून झाले की यामध्ये आपण घालतो आहोत व्हॅनिला इसेन्स. 4-5 थेंब पुरे झाले. आणि आता आपण हे स्पॅटुलाने सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत. आपण आजच्या कुकीज आहेत त्या पायपिंग बॅग आणि नोझलच्या मदतीने करणार आहोत. तेव्हा तशी पायपिंग कन्सिस्टन्सी येण्यासाठी यामध्ये आता आपण रूम टेम्परेचरचं थोडं दूध मिक्स करणार आहोत. बघा मी छोटासा चमचा घेतला आणि त्यानेच 1-2 चमचे घालते, स्पॅटुलाने मिक्स करते आणि आपण मग अंदाज घेऊयात. पायपिंग कन्सिस्टन्सी येण्यासाठी आपल्याला गरजेनुसार दुधाचा वापर करायचा. फक्त लक्षात घ्या की एका वेळी आपण थोडं दूध घालायचं आहे. नसता मग मिश्रण पातळ होऊ शकतं, हो की नाही. हे बघा पायपिंग कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर तयार आहे. तुम्हाला अंदाज येण्यासाठी सांगते मी की जेव्हा आपल्याला केकवर आयसिंग करायचं असतं आणि आपल्याला स्टिफ पीक येईपर्यंत आपण क्रीम फेटून घेतो ना, अगदी तशीच ही कन्सिस्टन्सी आपल्या बॅटरला हवी आहे म्हणजे ते आपल्या पायपिंग बॅगमधून व्यवस्थित पास होईल. चला बॅटर तयार आहे तर आपण पायपिंग बॅगमध्ये हे बॅटर फिल करून घेऊयात. पायपिंग बॅगला मी स्टार नोझल लावलेला आहे आणि आपण एका ग्लासात उभं करायची बॅग आणि त्यानंतर आपण यात बॅटर घालायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित फिल करता येतं. चला सर्व बॅटर आपण भरून घेतलं. पायपिंग बॅग आपण वरून पॅक करून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपला बेकिंग ट्रे बटर लावून ग्रीस करून घेतला. आता आपण यावरती कुकीज घालणार आहोत. तर काय करायचं, पायपिंग बॅग अशी स्ट्रेट धरायची, सरळ धरायची हातामध्ये आणि फक्त वरून प्रेस करायचं, दाब द्यायचा. चकली करतो तसं गोल फिरवायचं नाही, तर बस वरून हलकेच दाब द्यायचा आणि स्थिर ठेवायचं, स्ट्रेट ठेवायची आपली पायपिंग बॅग.
आणि प्रत्येक कुकीजमध्ये थोडं थोडं अंतर ठेवायचं हां. बेक होताना त्या थोड्याशा अशा प्रसरण पावतात, म्हणजे थोड्याशा वाढतात, तर एकमेकाला चिटकू नये म्हणून आपण गॅप ठेवलेला आहे. एक मजा सांगू, मला आहे ना चोको चिप्स लावलेल्या कुकीज खूप आवडतात, म्हणून मी यावरती एक एक चोको चिप्स लावते. तुम्हाला हवं तर तुम्ही अशाच प्लेन कुकीज करू शकता, किंवा तुटी फ्रुटी आवडत असेल तर तुटी फ्रुटीचे छोटे छोटे पीसेस यावरती लावू शकता. हे बघा, तुम्हाला मी जवळून दाखवते. पायपिंग बॅग मी स्ट्रेट धरलेली आहे, नोझल स्ट्रेट आहे, अजिबात मी हलवत नाही आहे हां, फक्त वरून दाब देते आहे. हे बघा, अशा पद्धतीने थोडं थोडं अंतर राखून आपण या कुकीज करून घेऊयात. सर्व कुकीज आपण करून घेतल्या, वरती चोको चिप्स लावलं. बरं, आपण कुकीज करत होतो त्याच वेळी मी आपला मायक्रोवेव्ह कन्व्हेक्शन मोडवरती 170 डिग्रीला 5 मिनटासाठी प्रीहीट करायला ठेवलेला होता. तर आपला मायक्रोवेव्ह प्रीहीट झालेला आहे. तर चला कुकीजची पहिली बॅच आपण बेकिंगला लावूयात. कुकीजची पहिली बॅच बेक करून रेडी आहे. किती सुरेख कलर आला आहे, हो की नाही? आपल्याला या कुकीज बेक करायला 170 डिग्रीला 10 मिनटं लागलेली आहे. पहिली बॅच तयार झाली. आपण दुसरी बॅच आता बेकिंगला टाकली. या बॅचला बेक करायला 10 मिनटं लागली, तर दुसऱ्या बॅचला एखादा मिनटं आपण कमीच लावायचा हां, कारण ऑलरेडी आपला मायक्रोवेव्ह जबरदस्त गरम आहे, हो की नाही? त्यामुळे दुसऱ्या बॅच बेक व्हायला थोडा कमी वेळ लागतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. सर्व कुकीज बेक करून रेडी आहेत. तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, कसलं जाळीदार टेक्स्चर आलेलं आहे, सुरेख. आणि कलर म्हणाल तर जबरदस्त सुरेख गोड कलर आला आहे. आता मोडून पाहूयात. वाव, क्रिस्पी, आपण जे म्हणतो ना खुसखुशीत, अगदी तशाच झालेल्या आहेत आपल्या ह्या कुकीज. परफेक्ट, सुपर से भी ऊपर आपल्या या कस्टर्ड फ्लेवर कुकीज. अप्रतिम चवीच्या सुपर क्रिस्पी एगलेस कस्टर्ड स्टार कुकीज आपल्या बच्चे कंपनीला खुश करण्यासाठी तयार आहेत. या कुकीज तुम्ही दूध, चहा, कॉफी इत्यादींबरोबर एन्जॉय करू शकता. तसेच स्वीट बाईट म्हणून आधीमध्ये तोंडात टाकायला या कुकीज बऱ्या पडतात. खव्यांना रेसिपी सोपी आहे, तेव्हा नक्की ट्राय करा. अशा छान छान रेसिपीजसाठी आपले मृदुलाज किचन हे यूट्यूब चॅनल एक्सप्लोअर करा, आणि डिस्क्रिप्शन बॉक्स देखील चेक करताय ना, नक्की करा. चला परत भेटूयात एक झक्कास रेसिपी घेऊन. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.